कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी वेळ लागून आपल्याला हे जे काही आहे ते त्या ठिकाणी तयार करता येतं. सो हे 3 मेन त्याचे फीचर्स आहेत, की डिझाइन इझी प्रिपेअर करता येतं, आपल्याला 3D व्ह्यू मिळतो अँड प्रिपेअर्ड फॉर प्रोडक्शन इन मिनिमम टाईम. It is a world's most popular structural design application for folding carton. त्यांचं काय म्हणणं आहे, की हे जे काही सॉफ्टवेअर आहे, हे मोस्टली स्ट्रक्चरल डिझाइन करण्याच्यासाठी फोल्डिंग कार्टनचं डिझाइन तयार करण्यासाठी मोस्टली ते त्या ठिकाणी यूज केलं जातं. इट इज अ सिस्टम डिझाइन. त्या ठिकाणी यूज केलं जातं आणि अनलाइक अदर जेनेरिक कॅड, इट इज अ डिझाइन स्पेशली फॉर पॅकेजिंग प्रोफेशनल. म्हणजे ते असं जनरल डिझायनर साठी बाकीच्या गोष्टींसाठी आहे असं नाही, तर इट इज डिझाइन फॉर पॅकेजिंग प्रोफेशनल्स बाय पॅकेजिंग प्रोफेशनल, म्हणजे बनवलेलं आणि यूज केलेलं दोघंही पॅकेजिंग प्रोफेशनल साठी आहे. एक जस्ट त्यांनी काही डेमो दाखवलाय कशा पद्धतीने त्याच्यामध्ये डिझाइन होतं. तुम्ही बघा तिथं लेंथ विड्थ वाईज ते कसं चेंज होऊ शकतं हे त्यांनी इथं दाखवलंय बघा. मी जे काल तुम्हाला म्हणालो की हे LWD म्हणजे त्याच्या डायमेन्शन बदलल्या की त्याच्यामध्ये कसं चेंज होतो. डी याचा अर्थ आता आपण त्याला हाईट म्हणतो, त्याला इथं ते डी म्हणतायत. आणि आता तुम्ही हे आता कालच्या 2 बॅचेसने ऑलरेडी हे मॅन्युअली बनवले, तर हे इथं ते सॉफ्टवेअरच्या मदतीने किती फास्ट त्या ठिकाणी होऊ शकतं हे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. आता हा एक डेमो आहे, आपल्याला ट्रेनिंग ट्युटोरियल म्हणतात तसं आहे. तशा पद्धतीने ते दिलेलं आहे आपल्याला. त्याच्यात ते बघा काही साइजेस चेंज करता येऊ शकतील, काय करता येईल. म्हणजे हे आधी बेसिक डिझाइन तयार झाला, आता त्याच्यावर ते बघा मी म्हणलं तुम्हाला 3D व्ह्यू त्याच्यामध्ये दिसतो. तो हा अशा पद्धतीचा त्याच्यातला व्ह्यू आहे 3D, की तो
ते बघा ते आता क्लोज केल्यानंतर कसा दिसणार, तो फ्लॅप बंद केल्यानंतर कसा दिसणार, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतंय. कमीत कमी वेळेमध्ये ते त्या ठिकाणी होऊ शकतं. अजून एक दोन व्हिडिओ त्यांनी आपल्याला दिलेत त्याच्यामध्ये. बाकीचे काही फीचर्स दिले असतील. आवाज येतोय का बघूया. मला नंतर मी लिंक आता जस्ट तुम्ही व्ह्यू करा.
म्हणजे बघा, की कार्टन मध्ये कशा बॉक्स ठेवल्यानंतरही कशा पद्धतीने दिसतं हे पण तुम्हाला या सॉफ्टवेअर मध्ये तिथं बघायला मिळतंय. की एखादं कार्टन डिझाईन झाल्यानंतर नुसतं कार्टन डिझाईन करत नाहीये, तर ते कार्टन ज्या प्रॉडक्टच्या साठी बनवतायत तो प्रॉडक्ट त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर त्याचा व्ह्यू कसा दिसेल हे पण आपल्याला या डिझाईन मधनं त्या ठिकाणी दिसतंय. म्हणजे किती ऍडव्हान्स प्रकारचं सॉफ्टवेअर असू शकतात हे तुम्हाला एक त्याच्यामधनं लक्षात येईल. कारण इंडस्ट्रीमध्ये कसं असतं, क्वालिटीला आणि या गोष्टीला अतिशय इम्पॉर्टन्स असतो, आणि कसं असतं हे कस्टमर अप्रुव्हल आधीपासून घेणं हे पण त्याच्यामध्ये तेवढंच त्या ठिकाणी महत्वाचं असतं. मी जस्ट हा व्हिडिओ खूप हे असेल तर मी जास्ती हे नाही दाखवत तुम्हाला, पण एक रिव्ह्यू आपण त्याच्यामध्ये घेऊया. हे बघा, आता तो तिथं त्यांनी हे दिलेला आहे की काय समजा मला नवीन तो मोबाईल किंवा अशा स्वरूपाचा दिसतोय, तर त्याच्यासाठीचं जे कार्टन आहे ते कशा पद्धतीने डिझाईन करता येईल हे आता ते आपल्याला या सॉफ्टवेअरच्या थ्रू दाखवत आहेत.
तर आता हे जसं सॉफ्टवेअर आहे त्या पद्धतीने अजून पण काही 2-3 सॉफ्टवेअर त्या ठिकाणी आपण वापरतात. काय हो? हां. तर ही जशी सॉफ्टवेअर्स आहेत त्याच पद्धतीने बाकी पण काही सॉफ्टवेअर आपण त्याच्यामध्ये यूज करतो. जसं तुम्हाला आता इथं सेकंड टाइप ऑफ सॉफ्टवेअर आहे त्याचं नाव आहे इम्पॅक्ट सॉफ्टवेअर. आता इम्पॅक्ट बाय Aridon software is also a complete solution for the packaging design. It allows creating print-ready packaging layouts, displays, and 3D box models. आता कसं असतं, की जसं आपल्याकडे एखादी गोष्ट बनवणारे 3-4 लोकं असतात, तशा पद्धतीने ह्याची हे सॉफ्टवेअर बनवणारे सुद्धा वेगवेगळे लोकं त्या ठिकाणी असतात. You can also realize 3D packaging representation set in virtual shops to compare your packaging with competitors. मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं, की या बऱ्याचशा सॉफ्टवेअरमध्ये ते हे फीचर देतात, की आपण त्याच्यामध्ये यू कॅन रिअलाइज 3D पॅकेजिंग रिप्रेझेंटेशन इन द व्हर्चुअल शॉप. व्हर्चुअल शॉपमध्ये त्याचं जे 3D प्रेझेंटेशन आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसू शकतं. टू कंपेअर युअर पॅकेजिंग विथ कॉम्पिटिटर पॅकेजिंग. There is also a die making function useful for die cut products. त्या सॉफ्टवेअरमध्ये डाय कटिंगचं फंक्शन सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं असतं. आता त्यांनी एक इथं पण एक त्याचा व्हिडिओ एक YouTubeवरचा व्हिडिओ आहे. तो जस्ट आपण बघूया त्याच्यातनं आपल्याला काही वेगळं समजतं आहे का? आता हे कसं आहे ॲक्चुअली, की हे इंडस्ट्रीमध्ये जे काम करणारी लोकं आहेत, Googleवरती तुम्ही टाकलं तर तुम्हाला ह्याच्याबद्दल अजूनही भरपूर इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मिळू शकेल. आपला त्याच्यामधला पर्पज काय आहे, की तुम्हाला कुठली-कुठली सॉफ्टवेअर्स असतात, ती कशा पद्धतीने काम करू शकतात. म्हणजे नॉर्मल आपण आत्ता इथं जे तुम्ही करतोय ते मॅन्युअली करताय. ते मॅन्युअली तुम्हाला दाखवण्याचा, करण्याचा पर्पज कारण काय आहे त्या ठिकाणी? तर त्याचं कारण पर्पज असं आहे, की तुम्हाला बेसिक त्याचं कन्सेप्ट डिझाइन कळावी आणि मग या सॉफ्टवेअरच्या मदतीने ह्या गोष्टी कंपॅरेटिव्हली किती ईझी होतात, त्याच्यात तुम्हाला ॲक्युरसी चांगली मिळू शकते. आता इथे बघा तुम्ही, की त्याच्यातलं वेगवेगळे काही लेयर्स ॲड करायचे, प्रिंटिंग केल्यानंतर ते कसं दिसणार आहे. हे सगळे फीचर्सही तुम्ही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ऑलरेडी आधीच त्या ठिकाणी ॲड करू शकता. रेडी तयार झालेलं कशा पद्धतीने तुम्हाला तिथं दिसतंय ते त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सो बेसिकली ही 5 टाइप ऑफ सॉफ्टवेअर्स जी आहेत, ती आपण त्या ठिकाणी यूज करतो. कॉमनली यूज होणारी आहेत. आता तिसरं सॉफ्टवेअर आहे त्याचं नाव आहे केसमेक. आता त्याच्यात ते काय झालेलं आहे, इट इस प्रोड्यूस्ड बाय ब्रिटिश सॉफ्टवेअर हाऊस. केसमेक इज अ
conceived for the packaging and displayers design according to फेस्को एस्मा, म्हणजे हे जे काही स्टँडर्ड्स त्यांनी दिलेले आहेत, त्या असोसिएशननी जी काही स्पेसिफिकेशन दिलेली आहेत, तर अकॉर्डिंग टू दॅट स्पेसिफिकेशन हे सॉफ्टवेअर सुद्धा ब्रिटिश सॉफ्टवेअर हाऊस या कंपनीनी ते डिझाईन केलेलं आहे. आता ह्याच्यात अजून त्यांनी फीचर काय म्हणलेलं आहे, तर यू कॅन इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट AutoCAD अँड इलस्ट्रेटर फाईल्स. तुम्ही समजा याच्यामध्ये AutoCAD मधनं काही फाईल्स तयार केलेल्या असतील किंवा इलस्ट्रेटर मध्ये जर का काही फाईल तयार केलेल्या असतील, तर त्या AutoCAD आणि इलस्ट्रेटर मधल्या ज्या फाईल्स आहेत त्या पण तुम्ही त्या ठिकाणी इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकता. म्हणजे याच्यातलंच डिझाईन वापरलं पाहिजे असं नाही. समजा तुम्ही एक्सटर्नली इलस्ट्रेटर वरती एखादं डिझाईन तयार केलेत किंवा AutoCAD वरती एखादं डिझाईन त्या ठिकाणी तयार केलं आहे, तर ते डिझाईनही तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. A module sold separately offers the opportunity to manage workflow, to improve and optimize the organization between the sales team and design team. वर्कफ्लो समजा तुम्हाला मॅनेज करायचा आहे, की फॉर एक्झाम्पल कसं असतं एखाद्या कुठल्याही कंपनीमध्ये तुम्ही आता मॅनेजमेंटमध्ये कदाचित या गोष्टी शिकला असाल, की एखाद्या कंपनीचं स्ट्रक्चर कसं असतं, तर तिथे एक डिझायनिंग टीम वेगळी असते, एक मार्केटिंग टीम वेगळी असते, एक परचेसची टीम वेगळी असते, परत प्रोडक्शनची टीम वेगळी असते, फिनिशिंगची टीम वेगळी असते. आता जे तुमचे सेल्स टीम असते, ती सेल्स टीम काय करते, तर ते मार्केटिंगचं काम करत असतात. आणि ते मार्केटिंगचं काम करत असताना ते मार्केटमध्ये जाऊन अ, वेगवेगळ्या गोष्टी चेक करत असतात, शोधून काढत असतात आणि नवीन-नवीन कस्टमर ते जोडत असतात आणि मग आता जेव्हा ते जातात, तर त्यावेळेला ते त्यांच्या कंपनीची ॲड करतात. बाबा आम्ही अशी-अशी डिझाईन्स बनवतो, असे-असे कार्टन्स बनवतो. मग आता अशा वेळेला जेव्हा एखादं काम त्यांच्याकडे येतं, तर ते डिझायनर आणि ती सेल्स टीम ह्याच्यामध्ये एक जे कोऑर्डिनेशन राहायला पाहिजे, ते त्यांनी ह्या सॉफ्टवेअरच्या थ्रू वर्कफ्लो त्या ठिकाणी ठेवता येतो. म्हणजे सेल्स टीमला उद्या ते जे काही तयार झालेलं डिझाइन आहे, ते समजा डायरेक्टली दाखवायचंय किंवा त्यांना काहीतरी प्रेझेंटेशन द्यायचंय, तर तशा प्रकारचे फीचर्स सुद्धा या सॉफ्टवेअरमध्ये दिलेले आहेत. पुढे त्यांनी काय लिहिलंय बघा, फॉर एक्झाम्पल, अ सेल्स पर्सन कॅन लोड द इन्फॉर्मेशन needed for the project so that the project manager can assign the job to a specific designer and supervise its progress. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय तुम्हाला लक्षात येऊ शकतं, की समजा एक कसं असतं, की आता एखादं मोठं ऑर्गनायझेशन आहे किंवा आत्ता जसं सगळीकडे चाललंय, की वर्क फ्रॉम होम चालू आहे. आता वर्क फ्रॉम होम बऱ्याच कंपन्यांमध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी काय होतं, की एक वेगळ्या एंडला वेगळा एक असतो, दुसऱ्या एंडला वेगळ्या ठिकाणी तो असतो. आता अशा वेळेला तिथं प्रॉब्लेम तुम्हाला काय येऊ शकतो, की सेल्सवाल्याने एखादं काम आणलं आणि त्याला ते काम डिझायनर टीमला किंवा प्रोडक्शन मॅनेजरला हँडओव्हर करायचंय. तर प्रोडक्शन मॅनेजरला ते हँडओव्हर करत असताना त्याला तिथं प्रॉब्लेम काय येतो, की तो समजा एका टीममध्ये जे सगळे एकाच ठिकाणी बसत असतील, तर ही गोष्ट सोपी होते. पण तसं जर का नाही झालं, तर मग अशा वेळेला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो, मिसकम्युनिकेशन होऊ शकतं. तर ते अव्हॉइड करायला ह्या अशा प्रकारचं सॉफ्टवेअर आपल्याला मदत करतं. ते सॉफ्टवेअर आपल्याला काय त्या ठिकाणी देतं, तर ते जे सॉफ्टवेअर आहे ते आपल्याला त्या ठिकाणी अशी मदत देतं, की जो सेल्स टीम मधला माणूस आहे, तो सेल्स टीम मधला माणूस त्या ठिकाणी त्याचं जे इनपुट्स आहेत, त्याची जी इन्फॉर्मेशन आहे, तो त्या सॉफ्टवेअरमध्ये भरू शकतो किंवा मला अशा पद्धतीचं काम करून पाहिजेले, मला हे फीचर्स पाहिजेल आहेत, हे रिक्वायरमेंट आहेत, जी त्याला कस्टमरनी सांगितलेली आहे. ह्या रिक्वायरमेंटच्या नुसार तो ती इन्फॉर्मेशन जेव्हा प्रोडक्शन किंवा मेन प्रोडक्शन मॅनेजर पर्यंत जाते, व तो त्या पद्धतीने त्या कामाला जो कोणी सुटेबल डिझायनर असेल, सुटेबल माणूस असेल, त्याला तो ते काम त्या ठिकाणी असाइन करू शकतो.
सो ह्या गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात. सो ह्या प्रकारची फॅसिलिटी हे जे सॉफ्टवेअर आहे केसमेक, ह्या सॉफ्टवेअर मार्फत त्या ठिकाणी अवेलेबल होऊ शकते. येते लक्षामध्ये? आता नेक्स्ट सॉफ्टवेअर आहे ENG व्ह्यू पॅकेजिंग डिझाइन सूट. आता ह्याचे काय फीचर्स आहेत? As well as most of the other programs, this software provides a library of parameterized parameterized die cuts for both folding and corrugated carton, and a series of complex structure for coated boxes. Library, what is the meaning of a library? तर तुम्ही लायब्ररी हा शब्द ऐकलेला आहे, लायब्ररीत तुम्ही गेलेले आहात.